सोलापूर विधान परिषदेची जागा सध्या राष्ट्रवादीकडे आहे। यंदा देखील ही जागा काँग्रेसनं राष्ट्रवादीसाठी सोडली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकाप यांचा बलाबल पाहता काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक साळुंखे यांची बाजू वरकरणी मजबूत दिसतीये। मात्र त्यामुळे दीपक साळुंखे पाटील यांना ही लढत काहीशी कठीणच जाणार असं दिसतंय। जातीय शक्तीला रोखण्यासाठी आदरणीय शिंदेसाहेब आणि पवार साहेब राष्ट्रहिताच्या कडे लक्ष देत ही जागा कुठल्याही परिस्थितीत जाता कामा नये यासाठी दूरगामी विचार करून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आली। दुसरीकडे भाजपा पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांची बाजूही भक्कम आहे असं नाही। पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या छताखाली असलेल्या प्रशांत परिचारक यांनी अपक्ष राहून भाजपचा पाठिंबा घेतलाय खरा, मात्र त्यांनाही भाजपकडून विरोध होतोय। पाहिजे त्यांना नोटिसा बजावला पाहिजे। त्यांना नोटिसा न बजावता ज्याने सच्चा कार्यकर्ता या ठिकाणी राहतो पण ते पोटतिडकीनं काय तर बोलतो त्याला मात्र कुठेतरी आपण नोटिस द्यायचं आणि त्यांच्यावर कुठेतरी आपण षडयंत्र उडवायचं, आपलं राजकीय खेळ खेळायचं। या दोनही उमेदवारांना त्यांच्या आघाडीतील मतदारांकडून अंतर्गत विरोध दिसून येतोय। त्यामुळे विजयासाठी विरोधी पक्षातील मतं मिळवून घेण्यापेक्षा घरातलीच खात्रीची मतं घेण्यासाठीच या उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।